महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे। पण तुम्हाला माहित आहे का, या ज्योतिर्लिंगामागे एका स्त्रीच्या अढळ भक्तीची अशी कथा आहे जी ऐकल्यावर हर हर महादेव म्हटल्याशिवाय राहता येणार नाही। मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या पवित्र भूमीत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला। कल्पना करा, शांत वातावरण, आजूबाजूला वेरूळच्या लेण्यांचा ऐतिहासिक वारसा आणि याच पवित्र भूमीत विराजमान आहेत स्वयं भगवान महादेव। पण या मंदिरात प्रवेश करण्याआधी तुम्हाला त्यामागची एक अद्भुत कथा सांगायलाच हवी। कित्येक वर्षापूर्वी याच परिसरात घृष्मा नावाची एक शिवभक्त स्त्री राहत होती। घृष्माची भगवान शिवावर अपार श्रद्धा होती। ती दररोज मोठ्या भक्तिभावाने शिवाची पूजा करायची आणि शिवलिंगाची निर्मिती करून त्यांची उपासना करायची। परिस्थिती कितीही कठीण असो, लोकांनी काहीही म्हटलं तरी चालेल, तिची महादेवावरील भक्ती मात्र कधीच कमी झाली नाही। आणि म्हणतात ना, जिथे भक्ती खरी असते तिथे महादेव प्रसन्न होतातच। घृष्मेच्या या अढळ भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिच्या समोर प्रगट झाले। तिच्या भक्तीला आशीर्वाद देत महादेवांनी याच ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरूपात सदैव वास करण्याचे वरदान दिले आणि म्हणूनच हे स्थान पुढे घृष्मेश्वर आणि आज घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले आहे। म्हणून भक्तांनो, इथे तुम्ही फक्त एका मंदिराचे दर्शन घेत नाही, तर एका भक्तीची, एका स्त्रीच्या श्रद्धेची आणि स्वयं महादेवाच्या कृपेची आठवण अनुभवत असता। आता या मंदिराचा इतिहासही तितकाच सुंदर आहे। काळाच्या ओघात मंदिराला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, मात्र भक्ती आणि श्रद्धेची ही ज्योत कधीच विझली नाही। मालोजी राजे भोसले यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान दिले। पुढे होळकर घराणेही या मंदिराच्या पुनर्बांधणी आणि विकासात महत्त्वाचं योगदान दिलं। विशेषतः अहिल्याबाई होळकरांनी भारतातील अनेक प्राचीन मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी मोठं कार्य केलं आणि घृष्णेश्वर मंदिराचाही त्यात समावेश आहे। आज मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला त्याची भव्यता जाणवते, पण एकदा गर्भगृहाच्या दिशेने नजर केली तर मन आपोआप शांत होतं। समोर विराजमान झालेले शिवलिंग आणि त्याच्या समोर नतमस्तक झालेला नंदी, त्या क्षणी काही मागावंसही वाटत नाही। फक्त एकच भावना मनात येते, महादेवा तुझं दर्शन झालं एवढंच पुरेसं आहे। आणि घृष्णेश्वर मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ आहे। म्हणजेच एका बाजूला हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा आणि दुसऱ्या बाजूला भगवान शिवाचं पवित्र ज्योतिर्लिंग। म्हणूनच तुम्ही कधी वेरूळला आलात तर घृष्णेश्वराचं दर्शन नक्की घ्या, कारण काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहायची नसतात, ती मनाने अनुभवायची सुद्धा असतात आणि घृष्णेश्वर हे त्यापैकीच एक स्थान आहे। इथे येऊन महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मनापासून एकदा म्हणा, हर हर महादेव। तुम्हाला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची ही कथा आवडली असेल आणि महाराष्ट्रातील अशाच अद्भुत मंदिरांच्या, इतिहासाच्या आणि पर्यटन स्थळाच्या कथा जाणून घेण्यासाठी भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करा, कारण महाराष्ट्रात प्रत्येक मंदिरामागे एक कथा आहे, प्रत्येक किल्ल्यामागे एक इतिहास आहे आणि प्रत्येक पवित्र भूमीत एक अनुभव दडलेला आहे।